नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे स्वयंसाठी किंवा दीनदयाल ॲप्लिकेशन आपण ऑनलाईन करतो, तर काही विद्यार्थ्यांचे डाऊट आहे की आम्हाला जे आहे तर ते हॉस्टेलला ॲडमिशन घ्यायचे नाही, तर डायरेक्ट स्वयंमध्ये फॉर्म आहे तर तो अप्लाय करता येणार आहे. ते आपल्याला डायरेक्ट पहिला हॉस्टेलला भरावे लागतात आणि त्यानंतर आपले जे फॉर्म आहे तर ते स्वयंमध्ये ट्रान्सफर होतात. तर हॉस्टेलमध्ये जर तुमचा जो आहे तर तो सिलेक्शन झाले, तर तो फॉर्म तुम्ही कॅन्सल करून स्वयंमध्ये टाकू शकतात का? अशा प्रकारची जी डाऊट आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आणि जे डॉक्युमेंट आहे तर ते आपण ओरिजिनल अपलोड करायचे आहे किंवा झेरॉक्स अपलोड केले तरी चालतील का? तर अशा प्रकारची भरपूर डाऊट आहे, तर ते संपूर्ण डाऊट आपण या ठिकाणी जे स्वयंचे ॲप्लिकेशन आपण करतो तर त्यांचे डाऊट आहे तर ते क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्वयं महा ऑनलाईन असे आपल्या गुगल क्रोमवरती सर्च करायचं आहे आणि तुम्हाला जी पहिली वेबसाईट भेटेल तर त्या वेबसाईटवरती या ठिकाणी तुम्हाला रिडायरेक्ट व्हायचं आहे. रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा लॉगिन आय डी पासवर्ड जो आहे तर तो एंटर करून लॉग इन करू शकतात. त्याखालती तुम्हाला या ठिकाणी जी आहे तर ती नोटिफिकेशन वगैरे आहे तर ते दिलेली असतात. नवनवीन ज्या माहिती वगैरे असतात, अपडेट आलेले असतात, तर त्या या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले असतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात शैक्षणिक 2026 आणि 27साठी जे हॉस्टेल ॲडमिशन वगैरे आहे तर त्यांचे अभ्यासक्रम वगैरे आहे तर ते सुरू झालेले आहे किंवा ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक सेकंड मुद्दा पाहू शकतात, शासकीय वसतिगृह आणि स्वयं योजना अर्ज नूतनीकरण सूचना. म्हणजे आपण जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो स्वयंसाठी किंवा हॉस्टेलसाठी, तर त्या ॲप्लिकेशन करण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे तर त्याची संपूर्ण माहिती या लिंकवरती दिलेली आहे. ती लिंक पाहू शकतात. तर ही जी लिंक आहे तर या लिंकवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओपन करण्याचा एक ऑप्शन दिसेल, तर सिम्पली तुम्ही गुगल ड्राईव्ह वगैरे ऑप्शन दिसणार तर ओपन करायचं आहे. जसे तुम्ही ओपन करणार तुमची कोणतीही ईमेल आय डी दिसणार, त्यावरती तुम्हाला ओके करून त्या ठिकाणी जी PDF आहे तर ती ओपन करायचं आहे. PDF ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा जो ऑप्शन आहे तर तो दिसणार आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे किंवा आपल्याला जी एलिजिबल क्रायटेरिया वगैरे आहे तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी आणि पालकांचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र वगैरे आहे तर त्यांचे नमुने या ठिकाणी दिलेले आहे. तर ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन swayammaonline.gov.in या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवरती जो ॲप्लिकेशन आहे तर तो करायचा आहे आणि त्याच्या अभ्यासक्रमानुसार जे ॲप्लिकेशन आहे तर ते तुम्हाला मंजूर करण्यात येणार. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, पहिला मुद्दा दिलेला आहे आपल्याला, विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी थेट अर्ज करता येणार नाही. म्हणजेच तुम्हाला जर स्वयंसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर तो तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही. पहिला तुम्हाला हॉस्टेलचा ॲप्लिकेशन करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जाणार आहे. जर आपली निवड वसतिगृह योजनेसाठी झाली नाही तरच आपल्याला स्वयं योजनेअंतर्गत वर्ग केले जाईल. तर तुमचा जो हॉस्टेलवरती सिलेक्शन झाले नाही तर त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तर तो ऑटोमॅटिक जो आहे तर तो स्वयंमध्ये तुमचा फॉर्म ट्रान्सफर केला जातो. तर या ठिकाणी तिसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे, वसतिगृहात गुणवत्ता यादीद्वारे निवड झाल्यास विद्यार्थ्यांनी जर वसतिगृहातील प्रवेश निश्चित केली नाही किंवा अर्ज रद्द केला तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वयं योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमचा हॉस्टेलवरती जे आहे तर ते सिलेक्शन झाले असेल आणि तुम्ही हॉस्टेलवरचा ॲप्लिकेशन आहे तर ते कॅन्सल केले तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वयंचाही जो लाभ आहे तर तो मिळणार नाही. तर अशा प्रकारची या ठिकाणी जो आहे तर तो GRमध्ये नोंद आहे. तर तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी जो लॉगिन आय डी पासवर्ड असतो तर तो तुम्हाला परमनंट असणार आहे. तुमचा जो यूजर आय डी वगैरे आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी नोंद करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर आधार ऑथेंटिकेशन स्टेटसवरती क्लिक करून तुम्हाला जो तुमचा आधार कार्ड नंबर असेल तर तो त्या ठिकाणी एंटर करून जो OTP वगैरे आहे तर तो येण्याचा काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतात, तर त्या ठिकाणी आपले आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार ऑथेंटिकेट होत नाही त्या वेबसाईटवरती स्वयंच्या, तर त्यांनी आधार केंद्रात जायचं आहे आणि आपले
नाव, जन्मतारीख किंवा फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे आहे तर ते अपडेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर स्वयंच्या वेबसाईटवरती पुन्हा आपल्याला जे आधार ऑथेंटिकेशन आहे तर ते कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना किंवा वसतिगृह योजना निवडल्यास प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी न्यू पर्याय निवडावा. तर जे नवीन ॲप्लिकेशन करतात पहिल्यांदा तर त्यांनी न्यू हा ॲप्लिकेशन जो आहे तर तो निवडायचा आहे. आणि बाकीचे जे जुने असतात तर त्यांनी रिन्युअलचा ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा असतो. त्यानंतर आपण जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो तर त्यात आपली जी पर्सनल डिटेल असते, आपले नाव असेल, आधार नंबर असेल, जन्मतारीख असेल, आईवडिलांचे नाव, ॲड्रेस वगैरे, तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित आहे तर ती फिल करायची आहे. आणि त्यात एक ऑप्शन दिलेला असतो आपल्याला प्रिमिटिव्ह ट्राईब येस किंवा नो. तर आपल्याला या ठिकाणी 3 जाती दिलेली आहे, गाडिया, गोठ किंवा कोलाम आणि कातकरी. तर ह्यात तुम्ही असेल तर येस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर 2024-25 तहसीलदार यांचे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर जे जातीचा दाखला वगैरे असतात, कास्ट वगैरे, तर त्यांचे बारकोड नंबर वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी व्हेरीफाय वगैरे करून त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित जे ऑथेंटिकेट डॉक्युमेंट असतात तर ते त्या ठिकाणी आपल्याला जमा करायचे आहे किंवा अपलोड करायचं आहे. महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे नाव, अभ्यासक्रमाचा कालावधी, शिक्षण घेत असलेले वर्ष, महाविद्यालयातील प्रवेश पावती आणि त्याचा जो नंबर असतो तर तो त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित आहे तर तो एंटर करायचा आहे. त्यानंतर प्रवेश हव्या असलेल्या वसतिगृहाची निवड करावी आणि महाविद्यालय व वसतिगृह एकाच शहरात असावे. तर तुमचे जे कॉलेज आहे किंवा स्कूल आहे तर ते आणि जे हॉस्टेल आहे तर ते एकाच ठिकाणी असायला पाहिजे, अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर यापूर्वी प्रवेशित झालेल्या शाळा किंवा कॉलेज असेल तर त्यांचा अभ्यासक्रम कालावधी आणि त्या ठिकाणी जे पासिंग बोर्ड असतात तर त्यांची महिना, बैठक क्रमांक म्हणजेच सीट नंबर आणि बँक खात्याचा जो तपशील आहे तर तो व्यवस्थित आपण चेक करायचा आहे किंवा एंटर करायचा आहे. त्यानंतर जी DBT मिळते आपल्याला स्वयंमधून तर ती आपल्याला आधार बँक सेडिंग असते तर त्याच अकाउंटला आपली जी DBT आहे तर ती रिसीव होत असते. तर त्यासाठी आपल्याला जे नॅशनल बँक असतात तर त्यात आपले जे बँक अकाउंट आहे तर ते असायला पाहिजे आणि त्याला आपले आधार लिंक असणे गरजेचं आहे. आधार क्रमांकावरील नावाचे बँक खात्यावरील नावाचे, अर्जावरील नावाचे स्पेलिंग सारखे असावे. तर आधारवरती तुमचं नाव आणि बँक अकाउंटवरती जे नाव असतात तर ते त्या ठिकाणी स्पेलिंग वगैरे सगळं सेम पाहिजे. अदरवाईज तुमची DBT आहे तर ती पेंडिंगमध्ये असणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर तुमचं बँक अकाउंट वगैरे आहे तर त्याचे IFSC कोड असतात तर ते IFSC कोड, बँक अकाउंट नंबर आणि व्यवस्थित त्यांचे शाखा जी ब्रांच असते तर त्यांचं नाव वगैरे आहे तर ती संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित फिल आउट करायची आहे त्या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत निवड न झाल्यास पंडित दीनदयाल स्वयं योजनेस अर्ज वर्ग करण्याच्या अनुषंगाने पर्याय येस करावे, आवश्यकता नसल्यास नो करावे. नो निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास स्वयं योजनेसाठी स्थानांतरित करण्यात येत नाही. तर तुमचं जे ॲडमिशन आहे तर ते हॉस्टेलला जर झालं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय येणार तर तिथे तुम्हाला येस करायचं आहे. तुमचा येस केल्यावर जो ॲप्लिकेशन आहे तर तो स्वयंमध्ये ट्रान्सफर केला जाईल. आणि त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी जर नो केला तर स्वयंमध्ये सुद्धा आणि हॉस्टेलवर सुद्धा त्यांचे जे ॲडमिशन आहे तर ते कॅन्सल होऊ शकतात. तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर जे डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात तर ते संपूर्ण आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करायचे आहे. जसे की तुमचा आधार कार्ड असेल तर त्याचे पुढची आणि मागची बाजू आहे तर ती PDF किंवा JPGमध्ये आपण ओरिजिनल स्कॅन करायचं आहे आणि तोच अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुमचं कास्ट किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते सुद्धा तुम्हाला ओरिजिनलच त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन असेल तर त्याचा बोनाफाईड वगैरे आहे तर तो ओरिजिनल आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि तुमचं जर गॅप असेल तर तुमचा बोनाफाईड आणि गॅप सर्टिफिकेट आहे तर तो सोबतच अटॅच करून तुम्हाला PDF आहे तर ती अपलोड करायची आहे. त्यानंतर वसतिगृह प्रवेशासाठी असल्याबाबत शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र, जर तुम्ही हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला जे मेडिकल सर्टिफिकेट असते तर ते त्या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात पालकांचा उत्पन्नाचा दाखला आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर बँक पासबुक ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर जी मागील वर्षाचा परीक्षेचा निकाल आहे म्हणजेच जी मार्कशीट असतात तर ती मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्हीसुद्धा आपल्याला एकत्र PDF करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर सध्याच्या शैक्षणिक प्रवेशापूर्वीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच LC किंवा TC असेल तुमची तर तीसुद्धा तुम्हाला ओरिजिनलच स्कॅन करून अपलोड करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल प्रत किंवा जे कॉलेज वगैरे असतात तर त्यांच्यात जी गॅप वगैरे असतात तर त्यांची प्रतिज्ञापत्र वगैरे आहे तर ते लिहून तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये असाल हँडिकॅप वगैरे तर त्याचासुद्धा जो दाखला वगैरे असतो तर तो दाखला तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचा आहे. त्यानंतर संपूर्ण तुमचा फॉर्म आहे तर तो ॲप्लाय करून तुमचं डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करून झाल्यावरती सगळी जी माहिती आहे तर ती एकदा कन्फर्म करायची आहे, तपासायची आहे. आणि त्यानंतर अपलोड केलेली डॉक्युमेंट तुम्हाला चेक करायची आहे, व्हेरीफाय करायची आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला जे फायनल सबमिट आहे तर ते त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करताना तुमचे जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे तर ते चुकीचे अपलोड झाले असल्यास तुम्ही एडिटसुद्धा करू शकतात आणि त्यानंतर परत जे आहे तर ते अपलोड करू शकतात. काही जे जुने विद्यार्थी असतात किंवा ज्यांचा जो फॉर्म आहे तर तो आपल्याला रिन्यू करायचा असतो तर त्यांना डॉक्युमेंटमध्ये काही चेंजेस करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना आपण प्रवेशित असलेल्या महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव वेबसाईटवर दिसणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम तपशील निवड करण्यासाठी दिसत नसेल तर प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करावा. जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असाल आणि तुम्हाला तुमच्या स्कूल कॉलेजचं नाव दिसत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही प्रकल्प ऑफिसला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यानंतर जे जुने ॲप्लिकेशन असतात रिन्युअलसाठी तर त्यांनी लॉगिन आय डी जो आहे तर तो मोबाईल नंबर वगैरे आहे तर तो बंद झाला असेल त्यांचा तर अर्ज ऑनलाईन सादर करण्यापूर्वी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करून लॉगिन हे नवीन मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करून घ्यावे. स्वयं ॲप्लिकेशनसाठी काही विद्यार्थ्यांचा मोबाईल जो असतो तर तो नंबर वगैरे हरवलेला असतो किंवा बंद झालेला असतं तर त्यांना लॉगिन करण्यासाठी प्रॉब्लेम येतो किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर त्यांनी एकदा आपल्या जवळचे जे प्रकल्प ऑफिस असतात तर तिथे जाऊन व्हिजिट करायचं आहे आणि आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो त्या ठिकाणी चेंज करून घ्यायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर swayam.online.gov या वेबसाईटवरती लॉगिन करून जी ॲप्लिकेशन करतो आपण त्याचे जे स्टेटस आहे तर ते एका आठवड्यानंतर तुम्ही चेक करू शकतात. जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुमचा जो फॉर्म आहे तर तो सेंड बॅक येणार म्हणजेच तुम्हाला करेक्शनसाठी जो ॲप्लिकेशन आहे तर तो येणार आहे. तर ते चेक करून रिझन वगैरे काय आहे तर ते चेक करून तुम्ही जो फॉर्म आहे तर तो रिसबमिट करायचा असतो. त्यानंतर अर्ज स्थिती ऑनलाईन प्रणालीवर जाऊन वेळोवेळी तपासणं ही ॲप्लिकेशनदाराची जबाबदारी असते. तर त्या ठिकाणी आपण जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो तर त्याचे स्टेटस वगैरे चेक करण्याची पूर्ण जबाबदारी ही स्टुडंटची आहे. म्हणून जे लॉगिन करण्यासाठी आय डी पासवर्ड असतं तर तो व्यवस्थित तुम्हाला ठेवायचा आहे आणि जे स्टेटस वगैरे आहे तर ते वेळोवेळी तुम्हाला चेक करत राहायचं आहे. त्यानंतर नवीन जे ॲप्लिकेशन करतात स्टुडंट तर त्यांनी त्या ठिकाणी नवीन ज्यांचे सिलेक्शन झालं आहे तर त्यांना कॉल लेटर येतो आणि ज्यांचं सिलेक्शन होत नाही हॉस्टेलवरती तर त्यांचा फॉर्म आहे तर तो स्वयंसाठी ट्रान्सफर केला जातो. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन जागा शिल्लक नसल्यास सदर विद्यार्थ्यांना वसतिगृह स्वयं योजनेच्या लाभासाठी त्यांचे अर्ज महाविद्यालयाकडून स्वयं योजनेची पात्रता पाहून पूर्ण वर्ग केले जातात. तर जर तुमची जी ॲप्लिकेशन आहे तर ते हॉस्टेलच्या जागा जर शिल्लक नसेल तर तुमचे ॲप्लिकेशन आहे तर ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी स्वयंमध्ये ट्रान्सफर केले जातील आणि त्यानंतर तुम्हाला जे काही बाकीचे डॉक्युमेंट असतात तर ते अपलोड करून त्या ठिकाणी स्वयंमध्ये फॉर्म आहे तर तो सबमिट करायचा असतो. तर या ठिकाणी विद्यार्थी हे नेट कॅफेमधून अर्ज सादर करतात. सदर अर्ज विद्यार्थ्यांनी स्वतः तपासून आवश्यक सुधारणा तात्काळ करून घ्याव्यात. नेट कॅफे चालकाच्या चुकीमुळे पण योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात याची नोंद घ्यावी. तर आपण जो ॲप्लिकेशन करतो तर तो स्वतः आपल्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून करायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण जी आहे तर ती ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतो. तर त्यामुळे आपला पर्सनल डाटा वगैरे आहे एज्युकेशन रिलेटेड तर ती संपूर्ण आपण आपला स्वतःचा फॉर्म अप्लाय केला तर जी माहिती आहे तर ती आपण त्या ठिकाणी व्यवस्थित भरू शकतो. त्यामुळे जे आहे तर ते या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे तर ती दिलेली आहे. त्यानंतर जे पालकांचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र आहे तर ते सुद्धा तुम्हाला जो ॲप्लिकेशन करताना आहे तर ते लागतात. तर त्याची जी प्रिंट आहे तर ती तुम्ही या ठिकाणी प्रिंट घेऊन हा जो फॉर्म आहे तर तो फिलअप करून अशा प्रकारे जो स्वयंचा फॉर्म आहे तर तो ऑनलाईन अप्लाय करू शकतात.